श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 11 नृसिंह सरस्वती जन्माख्यान। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाले, जी स्त्री श्रीपादांची पूजा करत असे व शनी प्रदोषाला शंकरांची पूजा करत असे, तिला पुढे मृत्यू आला. तिला कारंज गावात वाजसनेय शाखेत एक विप्रकन्या म्हणून पुढचा जन्म मिळाला. तिच्या आई वडिलांनी तिचे नाव अंबाभवानी असे ठेवले. अंबाभवानी मोठ्या झाल्यावर त्याच गावात शिवभक्त अशा माधव नावाच्या ब्राह्मणाशी त्यांचा विवाह झाला. त्यांचा संसार चालू झाला. गतजन्मीच्या प्रवृत्तीप्रमाणेच त्या शिवपूजा नित्य नेमाने करत असे. शनिवार प्रदोष व त्रयोदशीस त्या शिवाची पूजा करत असे. पुढे त्या गरोदर राहिल्या. 9 महिने झाल्यावर शुभ दिवशी प्रसूत होऊन त्यांना पुत्ररत्न झाले. ते बालक फारच तेजस्वी होते. जन्मताच ते ओंकाराचा उच्चार करू लागले. पुढे यथाकाल त्या बालकाची मुंज केली. त्यावेळी ज्योतिषांना त्या बालकाचे भविष्य विचारले, तेव्हा ते म्हणाले, हे बालक मोठे अवतारी पुण्य पुरुष होतील. यांची सद्गुरू म्हणून सर्व जनांकडून पूजा केली जाईल. यांना अष्टसिद्धी असतील आणि ते विश्ववंद्य होतील. त्यांचे वाक्य म्हणजे चिंतामणी किंवा परीस. यांचे चरण पवित्र आहेत. यांच्या घरी नवविधी नांदतील. यांच्या दर्शनाने पतितांचा उद्धार होईल. हे संसार करणार नाहीत. हे त्रिभुवनात पूज्य होतील. यांच्यामुळे महादैन्य दूर होईल. काळाचे भय राहणार नाही. तेव्हा अंबाभवानी यांनी त्या ज्योतिषांना वस्त्रभूषणे देऊन त्यांचा सन्मान केला. यानंतर माता पिता त्या बाळांना फार जपू लागले. नगरीतील लोक त्याला पाहायला येऊ लागले. हे बाळ जन्मताच ओंकार म्हणाले. ही गोष्ट सर्वांना नवलाची वाटली. माता पिता त्यांची दृष्ट काढत, त्यांना अंगारा लावत, काळा दोरा रक्षण म्हणून करत त्यांचे बारसे करण्यात आले. शालग्रामदेव असे त्यांचे जन्मनाम व पाळण्यातले. हाक मारण्याचे नाम नरहरी असे त्यांनी ठेवले. त्यांचे वय वाढू लागले. त्याला पुरेसे दूध आईला येत नव्हते. तेव्हा त्याची आई त्याच्या वडिलांना म्हणाली, याला दुधासाठी एखादी दाई आणावी. ते वाक्य या तान्ह्या बालकाने ऐकले व आपल्या उजव्या हाताने आईच्या स्तनाला स्पर्श केला. तो असे आश्चर्य घडले की आईच्या दोन्ही स्तनातून दुधाच्या धारा वाढू लागल्या. या गोष्टीचे त्या दोघांना फारच नवल वाटले, पण त्यांनी ही गोष्ट गुप्त ठेवली. त्या बालकाला पाळण्यात जायला आवडत नसे. ते नेहमी जमिनीवरच खेळायचे. पुढे ते बालक वर्षाचे झाले. आणखी मोठे झाले, पण शब्द बोलेना. त्याला बोलता यावे यासाठी अनेक उपाय केले, परंतु बालक हसून फक्त ओंकाराचा उच्चार करे. त्यामुळे एरवी शिवकृपेने झालेला हा पुत्र मुकाच होणार की काय अशी शंका त्यांना पडली. आई एक प्रकारे शोक करू लागली. मुलगा 7 वर्षाचा झाला तरी बोलत नव्हता. एक दिवस आईची दीन अवस्था पाहून त्या बालकाने एक लोखंडाची वस्तू हाताने धरली व तत्काळ ती सोन्याची झाली. ते पाहून आईला व वडिलांना फार आश्चर्य वाटले. मग आईसाठी त्याने देवघरातील काही वस्तू हस्तस्पर्शाने सोन्याच्या करून दिल्या. तेव्हा आईने त्याला विचारले, मुला, तू कोणीतरी अवतारी पुरुष आहेस, पण तू बोलत नाहीस, मौनच असतोस, म्हणून वाईट वाटते. तू केव्हा बोलायला लागणार आहेस? यावर त्या नरहरींनी जानवे, शेंडी व मेखला यांच्या खुणा केल्या व माझी मुंज करा असे सुचवले. तेव्हा योग्य मुहूर्त काढून माधव व अंबाभवानी यांनी त्याची मोठ्या थाटात मुंज केली.
मुंजीत दाने, दक्षिणा, भोजन यात पुष्कळ धन खर्च केले. लोक म्हणू लागले, हे माधव मुंजीसाठी वृथा एवढा खर्च करत आहे. मुका मुलगा पुढे काय शास्त्र शिकणार? दुसरे म्हणाले, आपल्याला मान सन्मान व भोजन मिळाल्याशी कारण. तो मुलगा गायत्री शिको वा न शिको असे प्रवाद चालले होते. पण सर्व विधी योग्य प्रकारे करून माधवांनी मुलाचे उपनयन केले व भिक्षावळ घातली. त्यावेळी पहिली भिक्षा घालताच मुलगा ऋग्वेद संहिता घडाघड म्हणू लागला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद व तिसरी भिक्षा घालताच सामवेद संहिता म्हणू लागला. त्यावेळी सर्वांच्याच आश्चर्याला पारावार राहिला नाही. नंतर नरहरी म्हणाले, माते, मला तू भिक्षा मागण्याची आज्ञा दिलीस, त्याप्रमाणे मी येथून पुढे भिक्षाच मागेन. आई म्हणाली, तू आमच्या वृद्धपणे आमचा सांभाळ करशील अशी मोठी आशा ठेवून होतो आम्ही. आता आम्ही काय करावे? असे मोठ्या निराशेने उद्गार काढून ती एकदम मूर्छित झाली. तिला सावध केले. ती हुंदके देऊन रडू लागली. तेव्हा नरहरी म्हणाले, आई, तू दुःख करू नको. तुला आणखीन 4 विद्वान पुत्र होतील. ते तुझी परोपरीने सेवा करतील. तू पूर्वजन्मी शिवांची आराधना केली होतीस, तेव्हा श्रीपाद यतींनी तुला आशीर्वाद दिला होता. माझ्यासारखा ज्ञानी पुत्र तुला होईल, तो मीच आहे हे तू ओळख. असे म्हणून नरहरीने आईला पूर्वजन्मीचे स्मरण करून दिले. तेव्हा आपला नरहरी हा श्रीपाद श्रीवल्लभच होय असे तिला ओळखता आले. तरी आई त्याला म्हणाली, मुला, अल्पवयात संन्यास घेणे शास्त्राविरुद्ध आहे. आधी ब्रह्मचर्य पालन करावे, मग गृहस्थ व्हावे, मग वानप्रस्थ आणि नंतर संन्यास घ्यावा, हेच योग्य. आधी सर्व इंद्रिये सुखी करावी, पूर्ण जीवन समृद्धपणे जगावे व नंतरच संन्यास घ्यावा. अशा प्रकारे आईचे सांगणे ऐकून नरहरीने मातेला तत्वज्ञान सांगितले. सिद्ध म्हणाले, आता ते मी तुम्हाला सांगणार आहे ते आपण पुढील अध्यायात ऐकूया. 11वा अध्याय समाप्त. धन्यवाद.